गुड मॉर्निंग मित्रांनो. आज धुलिवंदन होतं आणि श्रीशाला सुट्टी पण होती. त्यामुळे लेट उठून श्रीशा अशी चेटकिनीसारखी दिसत होती. तिला खेळण्यासाठी मी हे असे फ्रूट कलर मागवले होते, जेणेकरून तिला कोणतीही रिॲक्शन होणार नाही. काकांनी आणलेली ही पिचकारी बंदूक घेऊन श्रीशा खूप धुलिवंदन खेळली. शिवायला सुद्धा भरपूर कलर लावला होता आणि बऱ्याच वर्षानंतर आम्ही सुद्धा धुलिवंदन खेळलो. जी आल्यावर शिवाय काय आजीची पाठ सोडत नव्हता. दीदी दादासोबत शिवायचे डान्स मूव्स बघून घ्या. शिवायला थोडा वेळ झोपवल्यानंतर श्रीशानी कलरिंग केलं. तिच्यासाठी शेवग्याच्या शेंगा बनवल्या होत्या आणि लवकर जेवण जेवलो, त्यामुळे रात्री भूक लागली म्हणून थोडंसं दूध प्यायलो. दीदी खूप त्रास देत होती म्हणून शिवाय तिला मारण्यासाठी असा मागे पळत होता. झोपलो आणि दुसऱ्या दिवशी आमची सकाळच अशी रडारडीने झाली. आज नाश्त्याला मी मिक्स व्हेजीचा उपमा बनवला होता आणि आम्ही निघालो. श्रीशाला स्कूलमध्ये ड्रॉप करून आम्ही गेलो होतो माझ्या ब्लड टेस्ट करायला. तिकडून शिवायला घरी सोडून मी पुन्हा गेले श्रीशाला स्कूलमधून पिक करायला. आल्यानंतर मटारची भाजी आणि चपाती खाल्ली. मग आम्ही गेलो माकडे. तिकडे विजू माऊनी आणलेलं फिश शिवायला आणि श्रीशाला खूपच आवडला होता. इकडे आल्यानंतर या गांधीजींच्या 3 माकडांची जोडी बनते. थोडा वेळ गौरी दिदीसोबत अभ्यास करून आम्ही निघालो. पाणीपुरी खाल्ली आणि डीमार्टला गेलो. तिथे गेल्यानंतर सगळे टॉयज श्रीशा ट्रॉलीमध्ये टाकत होते आणि बाबा परत आहे तसे लावत होता. जिथे जाईल तिथे तिचे असे उद्योग सुरूच असतात. तिला पॉपकॉर्न दिल्यानंतर आम्ही बाकीची शॉपिंग करून घरी आलो आणि रात्रीचे 12:45 झाले तरी या दोघांनाही झोप आली नव्हती. तर असा होता व्लॉगचा 36वा दिवस. आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.